टीव्ही सत्यमेव व्रतम। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही। मंत्री नरहरी झिरवाळ लाडकी बहीण योजनेविषयी प्रतिक्रिया। सर्व लाडक्या बहिणी खुश आहेत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीही म्हटलेलं नाही। अगोदर विरोधकांनी हे 1500 रुपये देखील देणार नाहीत, यांची देण्याची ऐपत नाही असा प्रचार सुरू केला होता। मात्र 1500 दिल्यानंतर विरोधकांनी आता 2100 रुपये देण्यावर जास्त जोर धरलाय। मला वाटतं 1500 ही रक्कम देखील परिपूर्ण आहे। महिला 1500 मिळाल्यानंतरही खुश आहेत। नवीन लोकांना संधी। मंत्रिमंडळात अजितदादा पवार यांच्याविषयी प्रतिक्रिया। मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देणं हे अजितदादांचं चांगलं धोरण आहे। नितेश राणे यांनी जे वक्तव्य केलंय, व्यवहार करताना हिंदू आहे का विचारावं, याविषयी प्रतिक्रिया। काय बोलावं हा ज्याचा त्याचा विषय आहे, त्यामुळे त्यावर ते काय म्हणाले त्यावर भाष्य करणं योग्य नाही। बावनकुळे यांनी वक्तव्य केलंय, 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील, याविषयी प्रतिक्रिया। जी जनता आहे ती जनार्दन आहे। चांगलं काम करत राहिल्यास निश्चितच जनता आशीर्वाद देईल। आपण किती वर्ष त्यांनी मुख्यमंत्री राहावं हे जनता ठरवेल। अजितदादा 2 नंबरचा इशारा, ह्याविषयी प्रतिक्रिया। या संदर्भात मी ऐकलं नाही, मात्र चर्चा आहे। माजी मंत्री अनिल पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी आमची विनंती आहे। माझं भाग्य आहे की आज मला आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घ्यायची संधी मिळाली। महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी ज्यांचा समावेश आहे त्यांच्या माती मंगल कलश रथ यात्रेच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्राची मुक्ताई नगर येथून सुरुवात झाली आहे। संपूर्ण राज्यभर हा कार्यक्रम राबवला जात आहे। सर्व राज्यातील माती जल महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केलं जाणार आहे, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। काय सांगाल आज मुक्ताईच्या चरणी तुम्ही? आज या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो, कारण मी पहिल्यांदाच मुक्ताई मातेच्या मंदिरात या ठिकाणी या निमित्तानं मला दर्शनाचा लाभ झाला। जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं राज्याला स्वतंत्र होऊन, म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र असं विभाजन होऊन जे 65 वर्ष पूर्ण होतात आणि 65 वर्षात ज्या ज्या काही नेते असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक ज्या काही व्यक्ती असतील, त्याचप्रमाणे महाराष्ट्राला एवढ्या उंच स्तरावर नेण्यासाठी मग ते नद्या नाले सर्व जे काही असतील त्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात आहे। आणि म्हणूनच आज महाराष्ट्र हा एक विकासाच्या दृष्टीने उंच शिखरावर त्या ठिकाणी गेलेला आहे। आणि त्याच्याच स्मरणासाठी म्हणून, त्याचं स्मरण व्हावं म्हणून, त्याची जोपासना व्हावी म्हणून त्या ठिकाणी हा एक रथयात्रेचा कार्यक्रम ह्या निमित्तानं सुरू केला आहे। आणि त्याच्यातूनच पुरोगामी महाराष्ट्राची कल्पना त्या ठिकाणी निर्माण होत असते। आणि त्या दृष्टीनं आज या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्राची जी सुरुवात होते ती आज मुक्ताई नगरातून सुरू होते। अण्णांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे हा रथयात्रेचा कार्यक्रम हा पूर्ण राज्यभर 6 डिव्हिजनमधून आपले जे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळी हे सगळे 6चे 6 रथ त्या ठिकाणी ह्या विभागातली, राज्यातली माती, पाणी आणि त्या समाधीला त्या ठिकाणी ते अर्पण करून, काही त्या मातीवर झाडं म्हणजे झाडं लावून आणि त्या ठिकाणी ते पवित्र स्थळ त्या ठिकाणी आहे, त्याची त्या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र जाऊन आणि दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर 1 ते 4 तारखेपर्यंत राज्यभरातून सगळ्या प्रकारच्या जाती धर्मांचे उत्सव कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे होतील, अनेकांचं मार्गदर्शन होईल, या दृष्टीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। का महाराष्ट्र ज्या गतीनं पुढं चालला आहे ती अजून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला ह्या आजपर्यंतचे ज्या विभूती आहेत त्यांनी जशा पद्धतीने सहकार्य केलं आहे, तसेच आजच्या काळात पाणी असेल, जल जवाहर किंवा जे विकासाच्या दृष्टीनं जडणघडणीला महत्त्वाचे आहेत त्यांना सगळ्यांना आयुर आरोग्य मिळो अशा पद्धतीचं साकडं राहणार आहे। लाडक्या बहिणी जे आहेत त्या नाराज आहेत, त्यांना 2100 जागी 1500 मिळतात, तेही वेळेवर मिळतात। लाडक्या बहिणी नाराज हे आपणच सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात। बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूनी नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत। सरकार बसण्याच्या आधी 2100 रुपये देणार असं जाहीर केलं होतं, मात्र मिळताना आता 1500 मिळतात आहे। 2100 रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही, हे द्यावेत। आधी तर विरोधकांनी हे 1500 देणारच नाहीत,
यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही. अशाच पद्धतीने सुरू केलं होतं. नंतर काय तर 2100 देणार आहे. 1500 दिले नाही ते 2100 कसे, पण 1500 दिल्यावर बाकी 2100वर जास्त जोर धरला. तर तसा काही प्रकार नाही आहे. आपलं मत किती आहे, 1500 का 2100? नाही, 1500 सुद्धा परिपूर्ण आहेत. कारण ज्या पद्धतीनं आता 1500वर महिला खुश आहेत. महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काहींना असतील त्यांना 2 रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी, स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू. 2.5 वर्षानंतर नवीन मंत्रिमंडळात समावेश घेण्याचं अजितदादा म्हणताय. नवीन लोकांना काय सांगाल? चांगलं होईल. नव्या नव्या चेहऱ्यांना सगळ्यांना संधी मिळेल. त्याच्यामुळं त्याच्यात काही चांगलेच धोरण आहे ते. नितेश राणे म्हणतात की ज्या प्रकारे काश्मीरमध्ये हल्ला झाला, हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं, तशा प्रकारे हनुमान चालीसा म्हणून पाकच्या लोकांना मारण्याचं आवाहन त्यांनी केलं. काय म्हणतात? राणेंचा किंवा ज्याचा त्याचा बोलण्याचा किंवा ज्याच्या त्याच्या विचाराचा तो भाग असतो. त्यांनी काय म्हणून सांगितलं असेल त्याच्यावर काय भाष्य करणं योग्य नाही. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात 2034पर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. काम करत राहिले. जनता जनार्दन आहे. जनता काय करेल हे जनतेच्या अधीन स्वाधीन आहे. त्याच्यामुळं त्यांनी अजूनही किती वर्षे राहावं ती जनता ठरवते. भुजबळ साहेब असेल, अनिलदादा असेल यांचा समावेश पुन्हा होणार आहे 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये. आता आपण जी काही चर्चा म्हणता आणि आमची विनंती आहे की त्यांची त्या ठिकाणी मोरणी लागावी, त्यांना त्याच्यात सामावून घ्यावं अशी आमची विनंती आहे. अजितदादांनी एक इशारा दिलेला आहे कार्यकर्त्यांना की जो व्यवसाय तुम्ही करताय तो फक्त नंबर 2चा नसावा, नाहीतर त्यांना टायरमध्ये घेऊन कारवाई केल्या जाईल असं म्हटलं. नाही, मी स्वतःचं काय ऐकलेलं नाही तसं, पण बऱ्याच ठिकाणी चर्चा आहे. पण तसं दादा म्हणजे 2 नंबर करू नये का, जेणेकरून 2 नंबर नाही इतरांवर त्याचा परिणाम होत असेल. धन्यवाद. मुक्ताई मंदिर जे आहे किंवा मुक्ताई जी आहे हे खडसेंच्या ओळखल्या जातात. खडसे या ठिकाणी असं सातत्यानं खडसे टीका करत असतात आपल्या पक्षावर. नाही, मला ह्या इकडं मी सांगितलं ना, मुक्ताई मातेचं दर्शनच आजच झालं आहे. तर मला त्याच्यातले बारकावे काही सांगता येणार नाही. दादा पहिल्यांदा चालू